जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धेतील बोरगाव मेघे ग्रामपंचायतीचा उघड भ्रष्टाचार। नागरिकांना मिळतोय विकासाच्या नावावर निकृष्ट दर्जाचा विकास। टोटल जो हा रोड बनतोय काय नेमकं हे आहे, कारण दोन प्रकारचे रोड कोट जे आहे ते टाकण्यात येत आहे आणि कंत्राटदाराचं म्हणणं आहे की हे जे आहे नागरिकांनी म्हटलं म्हणून आम्ही असं करतोय। तर नेमका काय विषय आहे या रोडमध्ये? हा रोड थोडूजी काळसर्पे यांच्या घरापासून तर एक गणवीर नानाभाऊ गणवीर यांच्या घरापर्यंत हा रोड आधी सँक्शन झालेला होता। हा रोड आधी दलित वस्ती या नावाने सँक्शन झाला होता। तो या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी किंवा इतर कोणी लोकांनी हा आमच्या या गणेशनगर वार्ड नंबर 4 गणपती मंदिर परिसरातला रोड हा इतर दुसरीकडे कुठेतरी हलवण्यात आला। त्याच्यानंतर आता आम्हाला समजलं की हा रोड इथून तर 65 मीटरपर्यंत हा तुकडा जो आहे हा फक्त यांनी सांगितलं की 30 मीटरचाच फक्त आम्हाला मंजूर झालेला आहे। 30 मीटर फक्त आता आमच्या या रोडच्या सेंटरपर्यंतच येत होता। त्याच्यामुळे 2 दिवसाआधी आमच्या या वार्डातल्या काही ठराविक लोकांनी याला बहिष्कार घातला, इथं सामान आलेलं वापस पाठवलं आणि त्यांना सांगितलं रोड करायचा असेल तर गणवीर यांच्या घरापर्यंत बोर्डावर त्या उद्घाटनाचा जो बोर्ड झाला त्या बोर्डावर गणवीर काळसर्पे यांच्या घरापासून तर गणवीर यांच्या घरापर्यंत गणपती मंदिर रोड हा असं त्यांच्या बोर्डावर त्यांचं ते अनावरण झालं होतं। त्यानंतर हा रोड फक्त 30 मीटर करण्यात येणार आहे। त्यामुळे आमच्या सगळ्या लोकांनी बहिष्कार टाकला। त्याच्यानंतर हा रोड इथून कॅन्सल केला। नंतर मग आता समजलं की फक्त एकच कोटिंग करायचं आणि तिथपर्यंत करून द्या, हे आता मला समजलं आज। त्याच्यामुळे आता तुमच्या समोर मी सांगत आहे ह्या रोडमध्ये जास्तीत जास्त भ्रष्टाचार होत असल्यामुळे असं आमच्या नागरिकांना कळण्यात येत आहे। तरी याच्यावर काही ना काही कारवाई करण्यात यावी। सदर जे काम चालू आहे हे नेमकं काम कुठून आणि कुठून सुरू झालेलं आहे आणि काय आहे नेमकं काम आहे? नेमकं काम हे नागरी सुविधेमधलं काम आहे आणि याचं 37 मीटर 500 याचं हे आहे लेन आणि M10 आणि वेरिंग कोटचं 37 मीटर 50 पॉईंट हे घेतलेलं आहे। सदर हे वाला काम आहे आपलं नागरी सुविधेमधलं। मटेरियल कुठल्या क्वालिटीचं वापरण्यात आलेलं आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये क्रश स्टँड हे आणलं M10च्या याच्यामध्ये आणि कणांची रेती आणि M20 जे आहे ते वेरिंग कोटसाठी। वेरिंग कोटसाठी M20 वापरला आणि M10 कशात वापरला? M10 क्रश स्टँड प्लस मिक्समध्ये आहे। एक्सविशन वगैरे काही करण्याचा तरतूद नव्हती का याच्यामध्ये? त्याच्यामध्ये खाली नाही याच्यामध्येच आहे ते, म्हणजे डायरेक्ट रस्त्यावर टाकण्यासाठी सांगण्यात आलं होतं। कुठे हे जे चालू आहे हो याच्यामध्ये सिंगल कोटच असल्यामुळं M10 आणि वेरिंग कोटचाच आहे। 4 इंचीचा वेरिंग M10 आहे आणि वेरिंग कोट आहे 6 इंचीचा। बेस आता याच्यात क्लीन वगैरे करणं असं काहीच नव्हतं, डायरेक्ट टाकण्यासाठी सांगण्यात आलं होतं? नाही ते मातीवर कसं टाकण्यात येतं? कुठे माती नाही, खडीकरण आहे ना ते अगोदरचं झालेलं आहे। नाही, हा जुनाच रस्ता होता। हा जुना खडीकरण असल्यामुळे याची काही आवश्यकता नाही म्हणे, पण आम्हाला पूर्ण याच्या इथल्या परिसरातल्या लोकांनी काम अडवलं होतं। त्यांनी सांगितलं की आम्हाला सिंगल कोट जरी असला चालते, तर म्हटलं ठीक आहे लागत तर याच्यामध्ये म्हणे आम्हाला इथून 6 इंची कोट पाहिजे म्हणत होते। तरी पण आपण 37 मीटरच्या याच्यामध्ये इथलं आहे म्हणे, तर मागं पुढे लागायचे करून द्या म्हणून सांगितलं। अच्छा, हे याचा जो इस्टिमेट आहे काम कोणाच्या म्हणजे कोणी करायला सांगितलंय? ग्रामपंचायत मार्फत आहे, ग्रामपंचायतीच्या मार्फत।